नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे ऐश्वर्या आता ओवीला म्हणत असते, की "ओवी बाळा, असं नाही म्हणायचं, की आमचं कौल कलश. आता मी सुद्धा या फॅमिलीचा एक भाग आहे ना, तेव्हा आपलं कौल कलश असंच म्हणायचं." तेव्हा इथे जानकी म्हणते, "हो ना, मग कुठे गेली होतीस मगापासून? तू घरामध्ये नव्हतीस, तू याच घरामधली आहेस ना? कुठे गेली होतीस मगापासून?" तेव्हा ऐश्वर्याला आता काय बोलावं काही कळत नसतं. ती म्हणते, की "मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. पण आता कौल कलश कशासाठी? कुठला निर्णय घ्यायचा आहे?" तेव्हा सारंग म्हणत असतो, की "आमच्या ओवीचं असं म्हणणं आहे, की ती तिच्या आई-वडिलांच्या लग्नामध्ये नव्हती. तिला इन्व्हाईट केलं नव्हतं. कारण लग्नाच्या अल्बममध्ये तिचा एकसुद्धा फोटो नाही आहे. तेव्हा तिला पुन्हा तिच्या आई-वडिलांचं लग्न लावून द्यायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ओवीचं ऐकतोय आणि दादा आणि वहिनीचं परत एकदा लग्न लावून द्यायचा निर्णय घेतोय. पण ते दादा-वहिनीला मान्य नाही आहे. म्हणून इथे आता फॅमिली कौल कलश होणार आहे." तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, "बरं झालं. आता इथे सगळेजण एकत्र येऊन यांचं लग्न लावतील आणि मला या घरामध्ये जे काही सिक्रेट लपून राहिलंय ना, ते सुद्धा शोधता येईल." तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, "मग याच्यामध्ये माझा निर्णय नको का? मला तुम्ही सामीलच करून घेतलं नाही. थोड्या वेळासाठी बाहेर काय गेले, तुम्ही सगळेजण मला विसरूनच गेलात." तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, "अगं असं कसं? तू सुद्धा आता तुझा निर्णय सांगू शकतेस. अजून इथे मोजणी झालेली नाही आहे मतांची." तेव्हा ऐश्वर्यासुद्धा आपलं मत त्याच्यामध्ये टाकून देते. तेव्हा इथे सारंग आता सगळी मतं वाचत असतो आणि इथे आता निर्णय द्यायला जातो. तेव्हा सारंग म्हणत असतो, की "ओवी, सगळ्या मतांची मोजणी झालेली आहे आणि आता इथे असा निर्णय दिलेला आहे आपल्या कुटुंबाने, की 2 मतं सोडली तर बाकीची मतं ही ओवीच्या बाजूने आहेत. म्हणजे दादा आणि वहिनीचं आपण पुन्हा एकदा लग्न लावून देऊया." तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, की "वहिनी, बरं झालं. तुमच्या लग्नामध्ये सुद्धा मला सामील होता येईल, धमाल करता येईल. तुम्ही माझ्या लग्नामध्ये धमाल केलीत, मी तुमच्या लग्नामध्ये धमाल करेन." तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, की "बरं झालं. आता लग्नामध्ये सगळेजण बिझी असतील आणि त्यावेळेला मला माझं काम करता येईल. एवढं मोठं काय सिक्रेट आहे ना, ते शोधता येईल." तर इथे नाना आता सुमित्राला म्हणत असतात, की "आपल्या ओवीने घरातलं वातावरणच बदलून टाकलं नाही. घरामध्ये किती चैतन्य आलंय." तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, "हो ना, सारंगचं लग्न झाल्यानंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडून गेलं होतं. पण आता जानकी आणि ऋषिकेशचं लग्न होणार आहे ना, तेव्हा आपल्या घरातलं चैतन्य परत येईल असंच मला सुद्धा वाटतंय." तेव्हा इथे आता नानासाहेबांना हेमंतरावांचा फोन आलेला असतो आणि ते म्हणत असतात, की "तुमच्या कानावरती एक महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे." तेव्हा इथे हेमंतराव काका म्हणत असतात, की "हे बघा, आश्रमामध्ये नानासाहेब एक बाई आली होती आणि तुमच्याबद्दल खूप ती विचारपूस करत होती. आश्रमाबद्दल सुद्धा विचारत होती आणि नावाबद्दल सुद्धा." तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात, "तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते." तेव्हा सुमित्रा म्हणते, "का हो, काय झालं?" तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात, "काही नाही हो. तुम्हाला माहिती आहे ना, आश्रमामध्ये आपल्या काही अडीनडी येतात. त्यांच्याबद्दलच हेमंतराव माझ्याशी बोलत होते. बाकी काही नाही. ते मी बघून घेईन. महत्त्वाचं काय आहे तर आपल्या ओवीमुळे आता आपल्या घरामध्ये चैतन्य परत आले, आनंद परत आलाय. तेव्हा आपण ह्या वेळेला ऋषिकेश आणि जानकीला मोठा काहीतरी आहेर देऊया आणि आपल्या ओवीला सुद्धा छान काहीतरी देऊया." तर इकडे ऐश्वर्या येते आणि आजीला म्हणत असते, की "आजी, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी विचारायचं आहे. हल्ली तुम्ही मला ना काही सिक्रेट्स वगैरे सांगत नाही आहे. आता मी तुमची लाडकी नाही आहे का?" तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "नाही गं, तू तर माझी शेवबुंदी आहेस ना. विचार, तुला काय विचारायचं आहे?" तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, की "हिम्मतराव इथे आले होते. ते दर महिन्याला आपल्या नानांकडून 1,00,000 रुपये घेऊन जातात. कशासाठी? हेमंतरावबद्दल तुम्ही मला काहीच का नाही सांगितले?" तेव्हा इथे आजी म्हणतात, "त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच आहे, म्हणून नाही सांगितलं." तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, "हो का? मग पार्वती आश्रमाबद्दल तरी काय सांगाल का मला?" तेव्हा आजीला आता हे नाव ऐकल्यानंतर खूप जास्त भीती वाटते. तेव्हा आजी म्हणत असतात, "नाही, नाही, याबद्दल मला तू काही विचारू नकोस. मी तुला काही सांगू शकत नाही आहे." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "का आजी? मला जाणून घ्यायचं आहे. प्लीज मला सांगा ना. मी कुणाला काही नाही सांगणार." तेव्हा इथे आजी म्हणतात, "नाही, नाही, आता मी तुला काहीच नाही सांगू शकत." तर इकडे आता भजी केलेली असते. तेव्हा जानकी सगळ्यांना आवाज देते आणि भजी खाण्यासाठी बोलावते. तेव्हा इथे सगळेजण आता भजी खाण्यासाठी येतात. तेव्हा इथे विक्रम म्हणत असतो, की "वहिनी, माझी फेवरेट टोमॅटो चटणी बनवली आहे ना तुम्ही?" तेव्हा जानकी म्हणते, की "भाऊजी, मी कधी विसरेन का? थांबा, मी घेऊन येते." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "तू थांब जानकी, मी घेऊन येतो." तेव्हा इकडे
सगळेजण आता भजी खाण्यासाठी आलेले असतात आणि त्या भजीचं सगळेजण कौतुकसुद्धा करत असतात की जानकीने खूपच छान भजी बनवलेली आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो की भजी तर खूपच जास्त उत्तम झाली आहे आणि आता थोड्या दिवसानंतरच आपल्या घरामध्ये लग्न असल्यामुळे आता धामधूमसुद्धा सुरू होणार आहे. त्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा करायची आहे. नाना म्हणत असतात की तुम्ही सगळ्यांनी आज भजी खा आणि उद्यापासून लग्नाच्या तयारीला लागा. तेव्हा इथे जानकीला खूपच जास्त ऑकवर्ड वाटत असतं. ती म्हणत असते, "काय हो, खरंच आपण पुन्हा लग्न करायचं आहे का?" तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, "आता काय करायचं? ओवीने तर हा सगळा घाट घालायला सांगितलंय आणि सगळेजण एक्साइटेड सुद्धा झालेले आहेत." तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, की "आजी तुम्ही मला का नाही सांगत? म्हणजे काय असं आहे?" आपल्या इथून ते ₹1,00,000 दर महिन्याला घेऊन जातात आपल्या नानांकडून, हिम्मतराव, आणि मग तिथे नावसुद्धा नाही आपल्या नानांचं. पार्वती आश्रम असं नाव काय आहे सांगा बरं? तेव्हा आजी म्हणतात, "हे बघ ऐश्वर्या, मी तुला सगळं काही सांगेन पण आता नाही. मी तुला संध्याकाळी सगळं काही सांगेन. आता मला काही विचारू नकोस. मी प्रॉमिस करते तुला." तेव्हा तिथे जानकी आहे, त्याने म्हणते, "काय झालं? कसलं प्रॉमिस करताय तुम्ही?" तेव्हा इकडे आजी म्हणतात, "काही नाही गं. मला ऐश्वर्या म्हणत होती की मला बुद्धिबळ खेळता येत नाही. तेव्हा मी तिला म्हणाले, तू मला शिकव. मी खेळून दाखवते की नाही बघच तू. असं आम्ही प्रॉमिस करतो एकमेकींना, बाकी काही नाही." तेव्हा इथे जानकी म्हणते, "हो का? बरं हे घ्या, गरमागरम भजी घ्या. तुम्हाला खूप आवडतात ना आजी, म्हणून खास तुमच्यासाठी जास्त आणले आहेत आणि काही लागलं तर मला सांगा हां." तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "ऐश्वर्या, जानकीसमोर बाई मला काही विचारू नको. मला तिच्यासमोर बोलायला काही सुचत नाही. कळतंय तुला?" तर इकडे आता सारंग म्हणत असतो, की "ऐका हो ऐका. सगळ्यांनी ऐका. आमचे ऋषिकेश दादा आणि आमची लाडकी बहिणी जानकी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. ते सुद्धा धामधूममध्ये. हळदी, संगीत, लग्न सगळं काय होणार." ऋषिकेश म्हणतो, "अरे सारंग, एवढं सगळं करायची गरज नाही आहे रे. साधंसुद्धा लग्न करा." तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो, "ए दादा, आता ठरले या. आपल्या रणदिव्यांचं कसं असतं, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी." तेव्हा शर्वरी म्हणते, "आणि तसंही आता 5 दिवसानंतर दादा वहिनीची अॅनिव्हर्सरीसुद्धा येणार आहे. तेव्हा आपण एक काम करूया, तेव्हाच त्यांचं लग्नसुद्धा करूया आणि त्यासाठी नवऱ्याला आणि नवरीला आता सेपरेट व्हावं लागणार आहे." तेव्हा सुमित्रा म्हणते, "ठीक आहे, ऋषिकेश तू माझ्या रूममध्ये राहा आणि मी जानकीच्या रूममध्ये जाते." तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "नाही, नको नको." तेव्हा इथे सारंग म्हणतो, "काय रे दादा, थोडासुद्धा विरह सहन होत नाहीये का तुला?" आणि सगळेजण हसायला लागतात. तेव्हा जानकी म्हणत असते, "नाही, असं काही नाहीये. त्यांना असं म्हणायचं नव्हतं. नानांच्या औषधं वगैरे वेळेवरती द्यायची असतात. त्यांच्या वेळा आहेत ना आणि त्या आईंना माहिती आहेत आणि म्हणूनच त्यांना त्रास व्हायला नको म्हणून हे असं म्हणाले." तेव्हा शर्वरी म्हणत असते, "बघा बघा, दादाला थोडंसं कोण काही बोललं तर वहिनी लगेचच रागवली आणि लगेच बाजू घेऊन बोलली." तेव्हा इथे जानकी म्हणत असते, "शर्वरी वंश, हे काय बोलताय तुम्ही?" तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, माझ्या लाडक्या बहिणीला कुणी काही बोलायचं नाही आणि हसायचं सुद्धा नाही. हे बघ वहिनी, तू काळजी करू नको. हवं तर दादाला माझ्या रूममध्ये पाठव आणि ऐश्वर्या तुझ्या रूममध्ये येईल. चालेल ना तुम्हाला?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "ठीक आहे, चालेल ना मला." तेव्हा इकडे आता 5 दिवस जानकी आणि ऋषिकेशला सेपरेट राहायला सांगितलेलं असतं. तर इथे ऐश्वर्या म्हणत असते, की आता मला हिच्याबरोबर रूमसुद्धा शेअर करावी लागेल, म्हणजे हिचं अजून लेक्चर ऐका. पण ठीक आहे ना, माझा फोकस फक्त आजीकडे असणार आहे, की आजी मला काय सिक्रेट सांगणार आहे त्याकडे. तेव्हा इथे आता ऋषिकेश आलेला असतो सारंगच्या रूममध्ये. ऋषिकेश म्हणत असतो, "हे तुमचं काय चाललंय? मला खरंच काही कळत नाही आहे." तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो, "दादा, पण बघ ना, पुन्हा त्या आठवणी, जुन्या आठवणी. तुमचं लग्न झालं तेव्हा तर मी 11वीला होतो ना, आणि बघ ना आता पुन्हा तुमचं लग्न." तेव्हा इकडे ऋषिकेश विचारत असतो, "सगळं काही ठीक आहे ना? तुझं हे पांघरूण इथे काय करतंय?" तेव्हा इथे आता सारंग सावरासावर करतो आणि म्हणतो, की "काही नाही. तिथे कधी-कधी मी झोपतो ना, म्हणून ते तिथे ठेवलंय. सौमित्र दादाची आठवण म्हणून." तेव्हा इथे ऐश्वर्या विचारत असते, की "तुमची पहिली भेट कशी झाली? तुमचं लव्ह मॅरेज आहे का? कुणी प्रपोज केलं आधी कुणाला?" तेव्हा जानकी म्हणते, की "मला ऋषिकेशनेच प्रपोज केलं, पण त्यांना माहिती होतं मी त्यांना होच म्हणणार आहे." तेव्हा इथे "मग लव्ह मॅरेज आहे का?" असं विचारते ऐश्वर्या. तेव्हा जानकी म्हणते, "हो, असं बोलायला हरकत नाही." तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, "दादा, तुला तुझी आणि वहिनीची पहिली भेट आठवते का रे?" तेव्हा इथे ऋषिकेशला आठवतं. तो जेव्हा आपल्या सायकलवरून जात असताना तिथे झाडांना पाणी देत जानकी उभी राहिलेली असते आणि चुकून ते पाणी त्याच्या तोंडावरती पडतं आणि तो सायकलवरून खाली पडतो आणि चिखल सगळा इथे ऋषिकेशच्या तोंडाला लागतो. तेव्हा आता जानकीचं लक्ष जातं आणि ती त्याचं संपूर्ण तोंड धुवून देते. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, "आणि नंतर काय झालं?" "नंतर दादा, हे सगळं तुम्हाला रंगून रंगून सांगत होतास तेव्हाच मला कळलं होतं की वहिनी तुला खूप आवडलेली दिसते."
त्यानंतर तू बाईकवरून गेलास आणि तेव्हासुद्धा मुद्दामून पडलास, तेव्हा वहिनीने तुझी खूप काळजी घेतली ना, तुला मलमपट्टीसुद्धा केली आणि तुला सांगितलं की गाडी जरा हळू चालवा. त्यानंतर इथे आता आजी येतात आणि म्हणतात की ऐश्वर्या, अगं आपल्या दोघींना बुद्धिबळ खेळायचं आहे ना, म्हणून मी इथे तुझ्याबरोबर बुद्धिबळ खेळायला आली आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता ऋषिकेश खूप रोमॅन्टिक झालेला असतो. तो जानकीचा हात पकडतो आणि तिला पूर्वीसारखाच इथे गुलाबाचं फूल देऊन प्रपोज करतो आणि म्हणतो, तू माझ्याशी लग्न करशील का, विल यू मॅरी मी. तेव्हा इथे जानकी त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर आजी आता ऐश्वर्याला सांगत असतात की एक राजा होता, त्याच्या 2 राण्या होत्या. पहिल्या राणीला 1 मुलगा, दुसऱ्या राणीला 3 मुलं आहेत. मग आता हे राज्य कुणाचं. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं की इथे नानासाहेबांच्या 2 बायका आहेत आणि एकीला 1 मुलगा आणि दुसरीला 3 मुलं आहेत.